This recipe is available in Marathi as well as English. For English, refer description below a video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण एकदम सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे हॉटेल स्टाईल थंडगार बुंदी रायता. बुंदी रायता कोणत्याही सीझनला करायला चालतो, परंतु उन्हाळ्यात बुंदी रायता जेवणाची चव 100 पटीने वाढवतो. या अगोदर आपण बुंदी कशी पाडायची हे पाहिले आहे आणि खारी बुंदी कशी करायची हे देखील पाहिले आहे. मी बुंदी रायता करण्यासाठी मडक्यातलं घट्ट दही घेणार आहे. मडक्यातल्या दह्यामुळं रायता एकदम चविष्ट आणि रुचकर होतो. आपण या अगोदर मडक्यात दही कसं लावायचं हे देखील पाहिलं आहे आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. चला तर आपण आता बुंदी रायता करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. प्रथम बुंदी गरम पाण्यात थोडा वेळ भिजवून ठेवायची. त्यामुळे बुंदी फुलते आणि थोडी मऊ होते. जिऱ्यामुळे बुंदी रायत्याला फ्लेवर छान येतो. ओवा, बडीशेप आणि पुदिना पूड घातल्यामुळे रायता खाल्ल्यावर त्रास होत नाही. ओवा, बडीशेप, मिरे, जिरे, धने, हिंग, बेडगी मिरची हे सगळं थोडं भाजून मिक्सरवर पूड करून मसाला करून ठेवायचा. मी तयार पूडच घेतली आहे. माझ्याकडे वेगळ्या सगळ्या पूड करून ठेवलेले आहेत. तुम्ही असे वेगळी पूड करून ठेवले तरी चालते. हा मसाला कोणताही रायता करताना वापरता येतो. हा मसाला घातल्यामुळे रायता स्वादिष्ट आणि रुचकर होतो. हा मसाला 7 ते 8 दिवस चांगला राहतो. जास्त दिवस ठेवला तर त्याची खुशबू राहत नाही. आणि मसाला प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवायचा नाही, काचेच्या बरणीत भरून ठेवायचा. दही फेटून घ्यायचे म्हणजे रायता दिसायला आणि खायला खूपच चांगला होतो. थोडंसं दूध घालायचं म्हणजे त्यामुळे रायता आंबट होत नाही आणि रायत्याला पाणी सुटत नाही. तुम्हाला रायता दाटसर किंवा पातळ कसा आवडतो त्या प्रमाणात पाणी घालायचे. दह्यात बुंदी, मसाले, कोथिंबीर घालून मिक्स करायचे आणि थंड आवडत असेल तर रायता फ्रीजमध्ये ठेवून थंडगार रायता खायचा. आपण आता साहित्य पाहूया. या मेजरमेंटच्या कपानं 2 कप मडक्यातलं घट्ट दही. मडक्यातल्या दह्यामुळे रायता रुचकर आणि टेस्टी होतो. 1 कप बुंदी, 2 कप गरम पाणी, 1 कप थंड पाणी, पाव कप दूध, 1 टीस्पून मिरची पूड, 1 टीस्पून धने पूड, 2 बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टीस्पून दळलेली साखर, अर्धा टीस्पून मीठ, 1 टीस्पून जिरे पूड, अर्धा टीस्पून हिंग पूड, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून बडीशेप पूड, 1 टीस्पून पुदिना पूड. चाट मसाला पण या अगोदर कसा करायचा हे पाहिले आहे. आता आपण पाणी गरम करायला ठेवूया. आता आपण गरम पाण्यात बुंदी भिजायला घालूया. एक 5 मिनिट ठेवून देऊया. आता या बाउलमध्ये असं मोठं बाउल घ्यायचं. यामध्ये दही घेऊया. बघा मडक्यात दही किती घट्ट छान झालं आहे बघा. तुम्ही रायता किती करणार आहात त्या प्रमाणात दही, बुंदी वगैरे घ्यायची. यामध्ये थोडंसं दूध घालूया. पाणी लागलं तरच घालायचं आहे. आणि आता हे दही आपण फेटूया. दही फेटून झाले बघा किती छान दही फेटले. आता आपण ही बुंदी आपण या पाण्यातून अशी थोडीशी पाणी पिळून बुंदी काढूया. बुंदी पाण्यातून काढून झाली बघा. बुंदी किती छान फुलली आहे. आपण आता फेटलेल्या दह्यामध्ये मसाले घालूया. ओवा,
हिंगपूड, जिरेपूड, धनेपूड, बडीशेप पूड, पुदिना पूड, चाट मसाला, चवीनुसार मीठ, लाल मिरची पूड, दळलेली साखर आणि आपण आता हे व्यवस्थित मिक्स करूया. यामध्ये बुंदी घालूया, थोडी कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित सगळं मिक्स करूया. मसाले बुंदी वगैरे सगळं मिक्स करून झालं. याच्यावरती आता थोडी कोथिंबीर भुरभुरूया आणि थोडी मिरची पूड अशी भुरभुरायची. वा किती छान रायता दिसत आहे. आणि हा आता मस्तपैकी बुंदी रायता तयार. वा क्या बात है, लाजवाब. आणि तुम्हाला थंड आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेवून खाल्ला तर आणखीनच त्याची टेस्ट छान लागते. अशा पद्धतीने मस्तपैकी थंडगार बुंदी रायता तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त रहा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.